पिशवी झाली तुम्ही गाडी कुठं नेली? आज आलो तो मुंबई गाडी भरायला. हे काना काना पिशवी नुसत्या उचलायच्या. हे उचल की धर उचल की धर उचल की धर काना 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 नियोजन चालू होतं आमचं. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता जवळजवळ मित्रांनो 2-4 आठवडे झाला आपला व्हिडिओच नव्हता आला. आपण कांद काढायची चालली होती तेव्हा व्हिडिओ टाकला होता. आता पर आपलं कांद्याचं रान नांगरलेलं आहे आणि हे पाणी मागं आपलं उसाव चाललं आहे. आता इकडं रात्रपाळीची लाईट आहे, तर रात्री पाणी लावलं होतं इकडं उसाव आणि पाठ पण आलं होतं येड्याला. आणि आता जरा इथं बॅलर भरायचा होता, त्यामुळे म्हणलं लाईट जायच्या आधी आपलं बॅलर भरून घ्यावं. आणि वर एक तुकडं होतं छोटं बारकं कांद्याचं, त्याच्यात जरा बागेश्री लावायचं नियोजन आहे. नियोजन म्हणजे काल बेडन ते काढून ठेवलेलं आहे. आणि इथं आपलं बांधाव ड्रीप पाडलेलं आहे मागच्या वर्षीचं. नळ्या मित्रांनो मागच्या वर्षीच्या ठेवलेले आहे. हाय अशाच लांबलचक ठेवल्या होत्या, पण आता त्याला 2-3 वर्ष झालं ते खराब झाले असते. त्यामुळे त्या मगाशी बॅलर भरला त्याच्यात ॲसिड ओतून ते आपल्याला स्वच्छ करायचं ते. आणि आधी ते गोळा करून घ्यायला लागते, गोळा करून मग स्वच्छ करायचं ते. इकडं बघा काल दुपारचं बेड काढलं आहे फुलं लावायला, आणि त्यावरून मल्चिंग पण हातरायचे, त्यामुळे मध्ये थोडीशी अशी बारीक सरी ठेवली आहे. काल उन्हाचं बेड काढून मध्ये खादगी बिदगी टाकून केलेलं आहे ओके. पण अजून ह्याच्यावर नळ्यानं ते हातरायचं ते, मग नळ्या चेकिंग करायचे पाणी चालू करून मग वरून मल्चिंग हातरायचे. अजून तेच राहिले. पहिल्यांदा नळ्या गोळा करून घ्यायला लागते ना आपल्याला. आपण बॅलर भरला आहे, आता ॲसिड ओतायचे. आणि ऊन पण वाढलेलं आहे मित्रांनो. आता 8:30 वाजल्यात आहे. आता जरा बरं वाटते रानात आल्यावर, कसं जरा मस्त पाणी चाललंय मागं आणि वारं सुटले मस्त गारगार. त्यामुळे सकाळ सकाळचं रानात येड्याला आलं भारी वाटतं. पण जसं ऊन होईन तसं उन्हाचं दुपारचं आता 11-12 वाजले की लय ऊन लागन. उन्हाळा लय वाढलाय, ऊन लय लागतंय. त्यामुळं काळजी घ्या. उन्हाचं घरात बसत जा दुपारचं. पण काय शेतकऱ्याची काही ना काही कामं असतात, त्यामुळं शेतकऱ्याला काही गप बसवत नाही. म्हणजे काय ना काही शेतकऱ्याला कधी काय सुट्टी नसती, दररोज काय ना काही कामं सारखे चालूच असतात रानात. तरी आता जवळजवळ सगळ्यांचं कांदे बिंद निघून गेले ते. वावरं नांगरून कुणी पाणी असलं तर बाजा बिजा कुणी टाकलेले आहे. हे ऊस आहे आपला. ह्याच्यावर पाणी लावलं होतं पाठ गेले असते सऱ्याकडं. आम्ही बघितलं होतं पाठ राहिलेल्या सऱ्यांवर लावलं होतं. आणि हे ऊसमध्ये आपण कुट्टीला दिला होता. त्याला जरा त्याच्या पोल्ट्रीच्या तुसाच्या गोण्या टाकून बांधला होता. आणि मध्ये आधी आपली थोडीशी मका लावली याच्यात. आता एवढा झालाय. पाणी आहे तर काय हाय काय नाही करायची. आता त्या दिवशीच भिजावलं आहे, ओलं आहे मस्त हिरवगारी फवारलं आहे त्या दिवशी एकदा. तिकडं पलीकडून अर्धा आरखुंड आहे आणि इकडं थोडंसं जरा मुरमाड आहे, त्यामुळं इकडं आहे थोडंसं बारीक वाफा केलं ते. रात्री तिकडं लावलं होतं, इकडं घेतलं आहे थोडंसं. हे ॲसिड आहे मित्रांनो, 5 लिटरचं डबडं आहे. हे आपण आता बॅलरमध्ये वाचणारे नाळ्या साफ करायला. आणि शाळेतल्या पोरांना जरा सुट्ट्या लागल्यात, आठवडा झालं. त्यामुळं संकेत पण मागल्या शनिवारीच गेला तिकडे त्यांच्या वाड्यावर. त्यामुळे आपल्याला इथं आता शूटिंग काढायला कोण नाही, मी एकटाच आहे. आता हे ॲसिड वाचायचे आपल्याला ह्याच्यात, आणि मग जेवढ्या नळ्या होत्या तेवढ्या बॅलरमध्ये घ्यायच्या टाकून काना. केंडाचं झाकण काढून, अलगद झाकण काढून ते ॲसिड लय नीट सावकाश वाचायचं असतं. पाण्यात वाचताना जरी थोडासा थेंब इकडं हातापाया उडला तरी आग निघतील, ते डायरेक्ट जाळून टाकतं. त्यामुळं सावकाश ओतून घेतलं बॅलरमध्ये ती. ॲसिड बघा आपण बॅलरमध्ये ओतलं तर कसं त्याला असं बरं जरा तवंग आलाय. त्याला नीट सावकाश वाचायला लागतं. हे एकच बंडल आपला हाताने याडावाकडा गुंडाळला होता, बाकीचं काय आता गुंडाळलं नाही. त्यामुळे एवढंच टाकून बाकीचं नंतर टाकायचं ऊन उतरलं जरा. आणि मंगळवारी परीक्षा आहे आमची 2nd सेमिस्टरची.
तर कॉलेजला पण जाऊन यायचे जरा आता रिसिट घेऊन यायचं आहे. रिसिटवर फुटून ते सही घेऊन यायची म्हणजे मंगळवारी कॉलेजला जायला होईल. म्हणून आता चाललो आहे घरी. तर घरी जाऊन उरकून जायचं आहे कॉलेजला. आता उरकून आम्ही निघालो आहे कॉलेजला. फोटो बिटो घेतला चिटकून आम्ही दोघांनी पण. तर सही बी करून आता आपण वाचतोय काय प्रिन्सिपलच्या सहीला द्यायचे. आम्ही आले मित्रांनो आता कॉलेजमध्ये. आत्ता वाजले ते 12. रिसिट घेऊन फोटो बिटो चिटकून रिसिट दिलं आहे सहीला. आता जरा सही होती त्यामुळे थांबले. रिसिट मिळालं आहे मित्रांनो सही बी करून. तर निघाले घरी. ऊन झालेलं आहे आणि 12:30 वाजल्यात फार आता ऊन झालेलं आहे. एवढं ऊन झालं आहे मित्रांनो. पोरं पण ज्याचं त्याचं काम करून निघाले ते घरी. उन्हाचं कोण एवढं थांबत नाही कॉलेजमध्ये. आणि दुपारचं मित्रांनो 1 वाजले ते जायला आम्हाला घरी. एवढं ऊन लागायचं. मी तरी टोपी घातली होती तरी एवढ्या उन्हाच्या एवढ्या जळया लागायच्या ना. लय ऊन लागायचं वरून. एवढी इकडं दुसरी घे ना मग काहीतरी. 40चे स्प्राईट नाही तर 40चा माझा घे मग. एवढी नको लागा. 40चा माझा घेऊ. ऊन लय लागत होतं आणि त्या उन्हाने आम्ही लय वैतागलो. बांडगावमध्ये आला किरण म्हणला पहिली गाडी साईडला घे आणि डायरेक्ट त्याला म्हणलं बारकी बाटली घेऊ एखादी. नाही म्हणलं डायरेक्ट 2.25 लिटरची 100चीच बाटली घ्यायची म्हणला. काय होईन ते जाईन पण म्हणला प्यायचे म्हणला कटोळस तर प्यायचं नाही अजिबात. पिली आम्ही जरा गप्पा आणि तिकडं तिकडं जरा मजा हजा करीत. घरी जाताना म्हणलं कॅनेलच्या एरीवरून येडा मारून जावं. तेव्हा एरीवर आलतो तो हिरवाल काढला. मग इथं हवा निघाव म्हणून रिटर्न वाल पाणी सोडत होता. म्हणजे ना लाईन मोकळी व्हायची मानानेच. इथं बापाने त्या दिवशी संध्याकाळचं केलं. 6 ठिकाणी हे काढलं फायबर केलं. नको आम्ही घरी निघालोच होतो तेवढ्यात खाली आवाज आला पोरांचा. किरण म्हणला मी काल इथं पावायला आलतो पोरांबरं बघून काय चाललंय पोरांचं. मग आमची पण इच्छा झाली ती पावायची पण हे म्हणला काल सर्दी झाली आणि उशीर झाली त्यामुळे नाही पावलो आम्ही. हां कॉलेजवरून आलो मित्रांनो. मग राहिलेलं ते ड्रीप सकाळी काय गुंडळायचं कसं कळत नव्हतं. मग अशी आयडिया लावली. ड्रीपच्या नळ्या कानाकाना घेतल्या गोळा करून. ऊन लागत होतं 4 वाजता पण लई पण घेतलं कानाकाना उरकून. ड्रीप पण ते मित्रांनो गोळा करून आलं की मी पण आल्या विहिरीत उडी मारली. लय चावून ते अंग झालतं आणि ते नळ्यांना कसली घाण लागली त्यामुळे लय येड्यावाने वाटत होतं. आपलं मनसोक्त एकटाच विहिरीत पोहून घेतलं. कशा उलट्या पालट्या उड्या आणल्या. विहिरीत आमच्या काही पाणी नसतं एवढं पण कॅनेलचं पाणी सोडलं होतं त्यामुळे मस्त पोहलो जरा एन्जॉय केला. आणि पोहून झाल्याच्या नंतर फोन आला होता आपल्याला कांद्याची गाडी भरायला जायचं होतं. तिकडं गेलो लगेच. पिशवी झाली तुम्ही गाडी कुठं नेली? कुठं अहो आम्ही गडीच बोलतोय. हा आम्ही कुठं आम्ही नाही गाडी भराय. आम्ही तुमची गाडी भराय आलोय. आम्ही नव्हतो गेलो. ते दुसरी पोरं गेलती. दुसरी पोरं गेलती. पावसाचं वातावरण झालं होतं मित्रांनो. ते ईर्ष्याचं त्यांचं चाललंय कांद्याची गोण्याला तोंड लावायची आणि बऱ्याच पिशव्याला निशाणी करायची राहिली होती. तेव्हा चाललं होतं ईर्ष्यात भाऊचं तिथं निशाणी करायचं. दिसतंय का ते पाण्यात नाक्यात आलं ते ॲपल. दिसतोय का ब्लॉग मध्ये? मी आता
तर आता मित्रांनो 6:45 वाजले ते कांदा भरायला. आम्ही आता 60 गोण्या भरल्या ते. 2 गडी गायब आहे आमचं, 4 जणच आम्ही गाडी भरायला. तर ईर्ष्याचे त्यांची 117 पिशवी आहे, त्यातल्या निम्म्या पिशव्या भरून झाल्या ते, अजून निम्म्या राहिल्या ते भरायच्या. बाहेर मग गार वारा सुटलं आहे, पण इथं पक्का काम निघतोय गोण्या खातील लावायचं म्हणलं. जवळपास आता थोडंच राहिले भरायचं, सगळं घेतलं टाकून. मागं ज्या मुंड्याला गोण्या लावायच्या असतात त्या थोड्याशा राहिलेल्या आहे मागं, तेवढं जरा लावायचं राहिलं ते. उशीर पण झाला आहे 7-7:30 वाजले ते. फार बघा वातावरण कसं झालं आहे, दिवस मावळून गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही जरा गाडी भरली आहे. मागं त्यांच्या राहिलेल्या पातळाच्या गोण्या बिण्या. आता गाडी पण निघाली.